बुलढाण्यातून एक एक्सक्लुझिव्ह बातमी आहे, कारण शेगाव तालुक्यातील बोंडगावमध्ये केस गळती प्रकरणाला एक गंभीर असं आणि वेगळं असं वळण लागलेलं आहे। केस गळतीनंतर आता ग्रामस्थांची नखं गेल्याचा दावा सध्या स्थानिक करताना दिसत आहे। आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप सध्या केला जात असल्याचं बघायला मिळतंय। याशिवाय आपण जर बघितलं तर केस गळती संदर्भात ICMRचा अहवाल अद्यापही आलेला नाहीये। त्यामध्ये आता नखं गळतीचा प्रकार समोर आलाय, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण दिसतंय। अधिकचे अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांच्याकडून घेऊयात। संजय, आपण बघितलं होतं मोठ्या प्रमाणात केस गळती खरं तर या ठिकाणी झाली होती आणि आता थेट नखांची गळती होतीये। ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय तक्रार आहे? नक्कीच शेजारला की जे शेगाव तालुक्यातील जे बोंडगाव आहे, इथे केसगळतीचं प्रमाण खूप वाढलं होतं। गेल्या 4 महिन्यापासून 4 ते 5 महिने झाले, पण आतापर्यंत ICMRच्या टीमने तिथं पथक पाठवून तिथं पुरावा केले होते आणि त्याचा अद्यापर्यंत कुठला अहवाल अजून जाहीर करण्यात आलेला नाही। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पण आता त्यानंतर लगेच नखं गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे। नखं गळती इथे लगेच गावातील ज्या ग्रामस्थांचे नखं गळण्याचं प्रमाण वाढलं आहे। आजूबाजूच्या परिसरामध्ये 2-4 गावामध्ये सुद्धा असंच नखं गळती होत आहे। त्यामुळे आता हे जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील जे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री जे प्रतापराव जाधव आहेत, त्यांच्याशी सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण आतापर्यंत त्यांनी कुठला अहवाल जाहीर झाला नसल्याचं समस्यावर मात्र सेलेनियमचं प्रमाण वाढल्यामुळे असे प्रकार होत असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। निश्चितच धन्यवाद संजय दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। एप्रिलमध्ये नवीनच हे लक्षात आलं की बा नखं पण जात आहेत आणि नखांच्या सोबत आणखी जर काही याच्या बॉडीवर जर परिणाम होत असला तर संपूर्ण बॉडी चेक करणं खूप अत्यंत गरजेचं आहे। आणि याच संदर्भात मी माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत आज बोलणार आहोत। प्राथमिक आरोग्य केंद्र बोंडगाव अंतर्गत एकूण 4 गावांमध्ये एकूण 29 नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आलेले आहेत। आम्ही याच्यावर प्राथमिक उपचार केलेले आहे व पुढील उपचारासाठी साईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे रुग्णांना संदर्भित करण्यात आलेले आहे। सेलेनियमचे वाढते प्रमाण याच्यामुळे ही समस्या असू शकते, हा आमचा प्राथमिक अंदाज आहे।